नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज, सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे. आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण 7 हप्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप 8वा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. तसेच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ, अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला, मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे येत्या 7 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 आणि मार्च महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येईल, असं ट्विट करत आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.